शिवगाणी. येऊ का ग? नाही. अगं भूक नाही का लागली बाळा तुला? हो पण तुम्ही का आलात वर जिना चढून? मग काय तू येणार होतीस लंगडत लंगडत खाली? अगं बस 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 बघू आधी. एवढा पाय लंगडतोय आणि तेवढं काम कशाला करत बसलेस घरात? आणि तुझ्यासाठी काही स्पेशल नाश्ता नाही हो आणलाय. सगळ्यांसाठी जो केला ना तोच तुलाही आणलाय थोडासा. बस मी तुला देते. बस माहितीये मला कुठे आहेत प्लेट्सच्या. अगं अर्चू गेले दुकानात आणि विजयाला घरातली कामं. मग कोण येणार तुला नाश्ता द्यायला? म्हणलं आपणच जावं आता. आणि तसंही नाना ओरडत असतात ना मी काही व्यायाम करत नाही. मग म्हटलं 2 जिने जावं चढून, तेवढंच जरा व्यायाम होईल आणि नानांनाही वाटेल ना मी व्यायाम केल्यासारखं. घे बघ आवडतायत का? घे खाऊन. छान झालं. गरम म्हणून आणले पण आणण्यास गार झाले असतील नाही? आणि गरम. येऊ का? अगं बाई आलं का जोधपूर? या या. जोधपूर काय माई, येऊन जाऊन आहे. पाणी हवंय का? नको नको. ओ माय गॉड, हे काय मारामारी कोणाशी केली? ते सांगते नंतर. तुम्ही आधी नाश्ता करणार आहात का? माईंनी आत्ताच आणलाय गरम गरम. अरे वा, माईंनी आणलाय म्हणजे कन्फर्म टेस्टी असणार. म्हणूच शकत नाही मी. बसा बसा, मी प्लेट घेतो. बघितलं माई किती कृतज्ञ आहेत ते. रोज माझ्या हातचं खाऊन मलाच असं बोलतात. असू दे ग, चालायचंच. आणि तुम्ही दोघं नंतर भांडा, आधी खाऊन घ्या. वाढू का? घेतो घेतो. हा वा, अगदी बरं झालं वेळेवर आलात. म्हणजे काय, परत आल्या आल्या तुमच्या हातचा नाश्ता. हा माई, इसे कहते हैं घर वापसी. अगं बाई काहीतरी वाचतंय तुझं. हो. आणखी प्लीज जरा चेक करता का? मी लेक्चर्स ऍडजस्ट करायला सांगितलं होतं नाईक सरांना, त्यांचाच असेल मेसेज. प्रज्ञाताईंचा मेसेज आहे. त्यांनी कॉन्टॅक्ट पाठवलाय विकास दीक्षितचा. ऍक्च्युली आय एम हॅपी. कारण निदान तुम्ही विकास दीक्षितला भेटायचा निर्णय तरी घेतलात. हो. अहो मी जरा हसून सांगा ना, हे तो खुशी की बात आहे. काय माई? अगदी बरोबर आहे हो तुझं. आता एकदा पान उलटलेस ना मग गोष्ट पूर्ण करून टाक. काय अंजलीकडे गेली होतीस वाटतं? होय. अहो बिचारी लंगडते ना. ठीक आहे, तू माझं मिलीचं जाऊ दे. तिचं बघा आधी. काय झालं? बिचारीचा पाय मुरगळलाय, हात मोडलाय. मग त्या मोडक्या हाताने काही करायला गेली आणि धडपडली म्हणजे नसतं काहीतरी होऊन बसायचं. आता फार काही नाही, नाश्ता नेऊन दिला वरती तिला. हो. आणि इतर वेळेला तुम्ही ओरडता ना मला, मी काही व्यायाम करत नाही व्यायाम करत नाही. मग म्हणलं जरा 4 जिने चढून जावं. 4
तेवढाच माझा व्यायाम. 4 पायऱ्या नसतील त्याला. हो असं ते हो, पण आपल्यासाठी 4 जिनेच आहेत ना. तेच काय तू मग हे व्यायामासाठी एवढा आटापिटा केलास तू. मग चल, 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 चल. आता काय दृष्ट काढतो तू. पुरे झालं तुमचं. चल. चहा घ्या मस्तपैकी आता. हा. विजयाला सांगते चहा हे बघ. करा या ग. ही दुसऱ्यांना मदत करते. छे, 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 छे. वा 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 वा. चहाचा वास आला विजय, आमच्यासाठी पण टाक ग. हो ठेवलाय नाना. ये ग ये लवकर. काय 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 विशेष काय काहीतरी सांगायसाठी उत्सुक दिसतेस तू. हो पण विजय आल्यावर सांगते. बा. झालं का ग? हो झालं काय. ये ये. तुमच्यासाठी ठेवलाच होता नाना. तुमची वेळ झालीच होती ना यायची. हा, सांग 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 आता. होय हो. हा. अगं अंजली विकास दीक्षितला भेटायला तयार झाली. कोण आहेस तू? कोण आहेस तू म्हणून काय विचारता? अहो ती अंजलीची बहीण नाही का प्रज्ञा, विजयाला भेटायला आली होती. हा हा ते दुसऱ्या लग्नाबद्दल. आ, अरे वा गुड 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 गुड. तुम्ही जी नदीची गोष्ट सांगितलीत ना त्याचा सगळ्यांच्या मनावर अगदी खोलवर परिणाम झालाय. अंजली भेटायला तयार झाली ना ती त्याच्याचमुळे बरं का. नाही खरंय खरंय, एकदा गेलेला क्षण परत येत नसतो ग. काळाच्या प्रवाहात जे गेलं ते गेलं, मागे निघून गेलं. पुढे पाहण्याकरीच पर्याय नाही. प्रवाहाबरोबर पुढे पुढे जात राहिलं पाहिजे ना. पण चला हे अंजलीला पटलंय, बरं झालं. हो ग बाई. आता त्या आदित्य नगरकरला सुद्धा ना छानशी जोडीदार मिळाला पाहिजे. मिळेल मिळेल मिळेल. आपल्याला चहा मिळाला ना त्याला जोडीदार मिळेल. बरं काय करायचं म्हणजे स्वयंपाकाचं? हा स्वयंपाक झालाय माई. हो का? मी आलेच. हा बर. तुझं काही गणलंय का? दिसतंय तरी तसंच. चिडचिड होते पोरीची. सगळं एकटीवरच पडतं ना आता. आणि मलाही मदत करायला देत नाही. बोलते तिच्याशी नंतर. चहा छान केला नाही पण पोरी ना करतेस ती. बरं ऐक, संध्याकाळी निघताना मला फोन कर. मेन सर्कल पाशी भेटू आणि मग तिथूनच जाऊया ते ड्रेसिंग टेबल घ्यायला. चालेल. आणि मग येताना डिनर करूनच घरी येऊया. ओके? हो चालेल. ऐक ना आदित्य, संध्याकाळी परत आल्यावर आपण घरी फोन करूया. त्या दिवशी घरी परतल्याचा फोन केल्यानंतर काही कम्युनिकेशनच नाही झालंय. घरी पण फोन करूया आणि आई बाबांना पण फोन करूया. ओके. बरं ऐक ना रे, विजयाताईंचा इश्यू तसाच पडलाय. मला फार अस्वस्थ वाटतं. करू का फोन त्यांना? नाही नाही, पण मलाच भीती वाटते. पटकन काही बोलले म्हणजे. डोंट वरी, रात्री बघूया आपण. आता पळायचं का? हो चल. चला जाऊया बापू. चला निघायचं का? अरे या 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 या. आला का वुंडेड सोल्जर? बस 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 जरा. काय हो? आज तुम्ही फळ्यावर डाव्या हाताने लिहिलं की काय? मग डाव्या हातचा मुळ आहे तिच्या. परवा पुण्याला गेले होते ना म्हणून सुट्टी घेतली होती. नाहीतर आज पण सुट्टीच घेतली असती. नाही पण बरं केलंस तू पिकअप करायला गेला. हो म्हणजे काय, जावंच लागलं ना. नाहीतर ह्या म्हणाल्या असत्या काय माणूस आहे, साधा शेजार धर्म पण पाळता येत नाही याला. हो दादा तुम्ही दुकानावर निघालात का? हो. तू नव्हतास उद्घाटनाला? हो ना. नाही म्हणजे आदित्यने फोन करून कळवलं मला, पण मी होतो जोधपूरला. जोधपूरचं काम एक संपेच न झालंय. बघतो दादा, वेळ मिळाला की चक्कर टाकतो मी. मलाही उत्सुकता आहे तुमचं दुकान बघायची. नक्की नक्की आहे. आणि मुख्य म्हणजे आल्यावर आम्हाला डेकोरेशन संदर्भात काहीतरी टिप्स दे. ऑफकोर्स. बरं चला निघतो, उशीर नको तिकडे. पेशंटची काळजी घ्या. हो चला चला चला. सावकाश. सावकाश सावकाश. जिना चढून वरपर्यंत न्यायची ही सर्कस, त्यामुळे तो दे सावकाश.
पण मी काय म्हणतो अंजली, आज संध्याकाळचा स्वयंपाक मी करतो. नाही, नको नको. चहा करतानाच मारामारी तुमची, तर स्वयंपाक बापरे नको. अहो हे बापरे आहे म्हणूनच तर करायचंय मला. कसं आहे, माझ्यासाठी हीच संधी आहे ना शिकण्याची. आणि एखादा सोपा पदार्थ करूया, म्हणजे एक डिश केली तरी पोटभर पुरेल असं काहीतरी. नाही खरंच राहू. पुलाव करूया. चालेल. आता कसं, हॅलो. हॅलो मेघना. ओ, आज पुन्हा? हो यार, प्लीज. आय नो. तिथे निदान घरातले सगळे तरी असायचे. इथे पण नाही. ठीक आहे, तू प्रेशर नको घेऊस. इट्स ओके. अरे यार, तू एखादा कॉमेडी शो बघ ना टीव्हीवर, मस्त पैकी. हे तू सांगायलाच हवंय का? ओके बाबा, ठीक आहे. मला यायला आज उशीर होणार आहे, फुल स्टॉप. ओके बेटा. ओके ठीक आहे, चल बाय. अरे ओ मेघना, अरे म्हणजे ते ड्रेसिंग टेबलचं आज पण बोंबलच. ठीक आहे रे, आता घेऊ तेव्हा घेऊ. तर जाऊ दे, घेऊ तेव्हा घेऊ. चल बाय. बाय. काय रे आदित्य, जाऊ दे आता, फ्रेश होते आणि मगच अर्शुताईंना फोन करते. ऐको. ऐको सतीश, आज सगळा दिवस असा थंडच गेला रे. म्हणजे सुरुवातीच्या काळात जसा रिस्पॉन्स होता ना, तसा नाही मिळाला बाई. ए अर्चू, लगेच काय मूड घालवतेस? अगं आत्ता तर सुरुवात आहे. आणि हे बघ, थोडेसे चढ उतार हे असणारच, कळलं ना? नर्वस काय होतेस लगेच तू? अरे पण मग कारण काय असणार? माहित नाही, कदाचित खूप कारण असू शकतात. अगं मोठे मोठे मार्केट रिसर्च याच गोष्टींवर होत असतात ना. हो, पण कारण तो शोधून काढावं लागेल ना, त्याशिवाय उपाय कसा काय करणार? कारण शोधूया ना, पण त्याआधी आपण स्थिर होऊया. अर्चो, आपण काय करूया सांगू? प्रत्येकाने स्वतःजवळ एक डायरी ठेवायची आणि त्या डायरीमध्ये रोज काही काही गोष्टींची नोंद करायची. कुठल्या वयोगटातले कस्टमर्स जास्ती आहेत, अशा छोट्या छोट्या गोष्टींची नोंद ठेवायची. हा, बरोबर आहे तुझं म्हणणं. पण म्हणजे अरे आता कोणाचा फोन? आता फोन आला तरी त्रास होतोय. काय करू इतकं? मेघना वहिनींना आठवण झालेली दिसते. बोला बोला. हॅलो. हॅलो ताई, घरी पोहोचलात का? हो अगं, आत्ताच आले. बरं तुला कळलं की नाही, तुझ्या मैत्रिणीचा हात मोडला ते? मोडला बिडला नाहीये. अरे तेच ते रे. थांब जरा तू. बोला. हा. नाही, मला नाही माहिती. काय झालं? अगं काय झालं, अंजली जिन्यावरनं उतरत होती, तर तेव्हा तिला विजया दिसली. आणि विजयाला हात करायला गेली ती आणि पाय सटकला, पडल्या मॅडम. अरे बापरे. फ्रॅक्चर विक्चर नाही ना झालंय? नाही नाही नाही, फ्रॅक्चर नाहीये. डॉक्टर म्हणत होते की काहीतरी ट्विस्ट झालाय हात, पण थोडक्यात काय, हात स्लिंग मध्ये आहे. बरं तोही उजवा, आणि पायाला सुद्धा लागलंय ग. अरे बापरे. अगं माई गेली होती डबा द्यायला, म्हणजे आम्ही दोघी दुकानावर गेलो होतो ना म्हणून. बर, पण डोंट वरी, आता ती मस्त आहे. तू सांग, तू कशी आहेस? हो मी बरी आहे.
ऍक्च्युली ताई, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं, म्हणून मी मुद्दाम फोन केलाय तुम्हाला. हो मग बोल ना. हे पण थांब 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 थांब, ते आधी सांग आमचा हिरो कुठे आहे? हा, इतक्या वेळ आपण बोलतोय, त्याला नाही का वाटत आहे की माझ्याशी बोलावं? अहो नाही ताई, तो घरात नाहीये, त्याला जायला खूप उशीर होणार आहे. ओ ताई, ऍक्च्युली मला तुम्हाला विचारायचं होतं की विजयाताई रागावल्यात का हो माझ्यावर? ताई, ऍक्च्युली मला तुम्हाला विचारायचं होतं की विजयाताई रागावल्यात का हो माझ्यावर? का? तुला का असं वाटतंय? आम्ही इथे आल्यामुळे कामाचा सगळा भार त्यांच्यावर पडलाय आणि मला या गोष्टीची सारखी आठवण येते असं मी म्हंटल, पण त्यांना ते खोटं वाटलं. तुम्हीच सांगा ताई, मी कशाला खोटं बोलेन? वेगळा आईस्क्रीम. आदित्य तर घरातच आहे, मग तो नाहीये असं मेघनाने खोटं का सांगितलं? हॅलो ताई, मी हॅलो. हे घे, लवकर घे नाही तर वितळेल. चांगला आवाज ऐकला रे मी आदित्यचा. आदित्य तिथेच होता, तरी तो आत्ताच आलाय अशी सारवासारव करत होती मेघना. स्ट्रेंज, म्हणजे एवढा चेंज. अगं अर्चू, तो खरंच आत्ताच आला असेल, तू का तर्क करतेस? मी तर्क करत नाहीये, मी तुला फॅक्ट सांगते. बरं, तिला विचारताना तू ऐकलंस ना? तिला मी स्पष्टपणे विचारलं की आदित्य कुठे आहे, त्याला बोलायचं नाहीये का माझ्याशी? तर तिने मला धडधडीत असं सांगितलं की आदित्य आता घरात नाहीये, त्याला यायला उशीर होणार आहे. आणि दुसऱ्याच मिनिटाला मला आदित्यचा आवाज ऐकू येतो. अर्चू, कदाचित असंही झालं असेल, तिचं बोलणं झाल्या झाल्या तिथे आला असेल तो. तू अविश्वास का दाखवतेस? अविश्वास? ठीक आहे, ठीक आहे, तू जसं म्हणतोयस ना तसंच असेल. पण मग विजयाच्या बाबतीत जे घडलं त्याचं काय? काय झालं तिच्या बाबतीत? काय ग? ऍक्च्युली सतीश, मी तुला आधीच सांगणार होते, पण म्हणजे कोणाचं बरोबर आहे कोणाचं चूक आहे यातच मीच कन्फ्युज झाले. म्हणून हॅलो, हा बोला काळवेट साहेब. हो हो बोलतोय. हा 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 बर. उद्घाटनाच्या दिवशीचा व्हिडिओ आहे ना, तो सुपर्ब झाला. बाईट्स इतके मस्त मिळाले ना सगळ्यांचे, पण असं काही झकास टायटल सुचत नाही का विजया? अमित, हा, स्वयंपाक तयार आहे, सगळे बसतात जेवायला. आदित्य आला? अमित, काय? अरे हो, मी विसरलो. आदित्य मेघना पुण्याला येत नाही का? जरा बघ ना, तू बघ ना, काही सुचतं का बघ टायटल. अमित अरे वाट बघतायत जेवायला, ते नंतर बघूया ना. काय झालं? तुला काहीच उत्सुकता नाहीये का? उत्सुकता आहे, वेळ नाहीये. ओके, आय गेट इट. तू घे जेवायला, मी आलोच तोपर्यंत. तर आदित्यला एवढा मेल करतो, बघूया, त्याला विचारतो त्याला काही टायटल सुचतंय का. उशिरा येतोय अशी हूल देऊन मी लवकर आलो. येताना आईस्क्रीम पण घेऊन आलो.
तरी तुझा चेहरा असा पडलेला काय? मी अगदी अर्चुताईंना सांगत होते की आदित्य घरात नाहीये, त्याला यायला उशीर होतोय. तेवढ्या तू मेघना करत आलास. तर त्यांना असं वाटेल मी त्यांना खोटं सांगितलं. मेघना, काय झालंय काय तुला? अचानक विजय आणि अर्चू तुझ्या विरुद्ध पार्टीत असल्यासारखं का बोलतेस तू? कारण खरंच तसं झालंय असं वाटतंय मला. विजयाताईंना समजवण्यासाठी अर्चुताईंना फोन केला तर त्यांचाच नवीन गैरसमज झाला असेल. अरे यार, संपून टाक यार हे कॉम्प्लिकेशन. मी बोलू का विजयाशी? एकदा काय ते क्लिअर बोलून तुकडा पाडून टाकू. असं किती वेळ विचार करत बसणार नाही तर. हा, तू कर फोन, म्हणजे अजूनच भर पडेल. त्यांना वाटेल तू वकिली करतोयस माझी. हे असं पण असतं का?